Hello dear students, this is Akshata Kirpekar and I welcome you to my YouTube channel. In this video, we are going to learn about two concepts, that is distance and displacement. So students, distance आणि displacement ह्या कन्सेप्ट काय आहेत हे एक्सप्लेन करण्याच्या आधी आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक ॲक्टिव्हिटी बघितलेली होती. ती ॲक्टिव्हिटी काय होती की आपण शीतल आणि प्रशांत ह्या दोघांनी घरातून स्कूलमध्ये जाताना काय डिस्टन्स कव्हर केलं, किती डिस्टन्स कव्हर केलं याच्यावरती आपण जे डिस्कशन केलेलं होतं तीच ॲक्टिव्हिटी आपण थोडीशी इथं आज देखील डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावरून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया. सो फर्स्ट कन्सेप्ट इज डिस्टन्स. व्हॉट इज डिस्टन्स? इट इज the length of the actual path followed by a body between the points under consideration. Distance की ज्याला आपण मराठीमध्ये अंतर असं म्हणतो. सो अंतर कशाला म्हणायचं तर कोणत्याही दोन पॉइंट्समधली जी काही लेंथ आहे, ओके, त्या पाथची लेंथ. सपोज तुम्ही पुणा टू मुंबई जाताय. सो पुणा आणि मुंबई ह्या दोन सिटीजमध्ये जो काही पाथ आहे त्या पाथची लेंथ आपण सांगतो. इजंट इट? 200 किलोमीटर आहे असं आपण जेव्हा डिस्टन्स सांगतो तर तेव्हा आपण ॲक्च्युली काय सांगत असतो तर त्या दोन पॉईंट्समधली जी काही ॲक्च्युअल पाथ आहे त्याची लेंथ आपण सांगत असतो. सो डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय अ बॉडी बिटवीन द पॉईंट्स अंडर कन्सिडरेशन. कोणत्याही ऑब्जेक्ट जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं तेव्हा त्याचा जो काही पाथ आहे, मार्ग आहे, त्या पाथची लेंथ म्हणजेच डिस्टन्स असतं. ओके, आपण परत तीच ॲक्टिव्हिटी डिस्कस करूया. इथे काय आहे बघा. शीतल जेव्हा स्कूलला जात असते तेव्हा तिनं कव्हर केलेलं डिस्टन्स हे किती होतं आपण काल डिस्कस केलं होतं. इट वॉज 1700 मीटर. बिकॉज ती आधी संगीताच्या घरी गेली आणि मग तिथून दोघी स्कूलला गेल्या. देन प्रशांत मात्र डिरेक्टली स्कूलला गेला घरातून की त्यामुळं त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स हे 1300 मीटर एवढं होतं. ओके, सो प्रशांतनं कव्हर केलेल्या पाथची लेंथ ही काय आहे 1300 मीटर आणि म्हणून प्रशांतचं हाऊस आणि स्कूल यांच्यामधलं डिस्टन्स हे 1300 मीटर आहे. शीतलनं कव्हर केलेल्या पाथची लेंथ काय आहे 500 मीटर प्लस 1200 मीटर. बरोबर. सो डिस्टन्स म्हणजे तुम्ही जो काही पाथ कव्हर करता आहात त्या पाथची लेंथ म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे. दिस डिस्टन्स इज एक्सप्रेस्ड इन मीटर इन SI सिस्टम. SI सिस्टममध्ये आपण जे युनिट्स एक्सप्रेस करतो ते जनरली मोठे असतात, किलोमीटर, मीटर, किलोग्रॅम यासारखे. आणि जे स्मॉलर युनिट्स असतात ते आपण CGS सिस्टममध्ये एक्सप्रेस करतो. सो डिस्टन्सचं SI युनिट आहे मीटर आणि त्याचं CGS युनिट आहे सेंटीमीटर. SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल आणि CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंड. ओके, सो ह्याचं युनिट दोन्ही लक्षात आले. SI युनिट मीटर आणि CGS युनिट सेंटीमीटर. नाव दिस डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी की जी क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी देर इज नो नीड ऑफ डायरेक्शन. सपोज मग असंच आपण एक्झाम्पल घेऊ की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पुणा अँड मुंबई असा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही काय सांगता. इट इज सपोज 200 किलोमीटर. आपण असं सांगतो का इट इज 200 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट और इट इज 200 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट असं सांगतो नाही. म्हणजेच जेव्हा आपण कोणत्याही दोन वस्तूंमधलं डिस्टन्स सांगत असतो वी डू नॉट मेन्शन द डायरेक्शन. आलं लक्षात. आणि अशा क्वांटिटीज की ज्या एक्सप्रेस करण्यासाठी डायरेक्शन सांगण्याची गरज नसते त्यांना म्हणायचं स्केलर क्वांटिटीज. डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. नाव नेक्स्ट इज इट कॅन नेव्हर बी झिरो ऑर निगेटिव्ह. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दोन ठिकाणांच्या मधलं जे डिस्टन्स असतं हे कधी झिरो असू शकतं का? नाही. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके.
इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय आहे हे आपण पुढे बघतोयच. ते बघितल्यानंतर तुमच्या अजून छान क्लिअर होईल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे. डिस्टन्स हे नेहमी डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठं तरी असतं किंवा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे इक्वल असतात. आलं लक्षात? सो दिस इज अबाउट डिस्टन्स. नाव नेक्स्ट इज डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट की ज्याला आपण मराठीमध्ये विस्थापन असं म्हणतो. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ते आपण बघूया. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉइंट ऑफ मूव्हमेंट ऑफ अ बॉडी. बघा, एखाद्या ऑब्जेक्ट, आता ह्या चॅप्टरमध्ये आपण ऑब्जेक्ट आणि बॉडी हे दोन्ही एकाच अर्थ, वस्तू ह्या अर्थानं घेतोय. ओके, ऑब्जेक्ट म्हणजे पण वस्तू, आणि जेव्हा आपण हा इथे बॉडी असा शब्द वापरतोय तो देखील वस्तू ह्या अर्थानं वापरत आहोत. ओके, सो इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट हे काय आहे? हे एक डिस्टन्सच आहे. कशामधलं? तर इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट यांच्यामधलं. म्हणजे बघा, आता परत आपण सेम एक्झाम्पल कंटिन्यू करूयात. दॅट इज डिस्टन्स फ्रॉम पुणा अँड मुंबई. आता सपोज मी पुण्यातून मुंबईला गेले. सो मी किती डिस्टन्स कव्हर केलं? 200 किलोमीटर. मगाशी आपण अंदाजे सांगितलं होतं की पुणा आणि मुंबई यांच्यामधलं डिस्टन्स 200 किलोमीटर आहे. सो जेव्हा मी पुण्यातून मुंबईला जाते आहे, सो आय विल कव्हर अ डिस्टन्स ऑफ 200 किलोमीटर्स. ओके, आता बघा, मी परत मुंबईला गेले आणि मुंबईहून परत पुण्याला रिटर्न आले. आता काय झालं? व्हॉट वॉज माय इनिशियल पॉईंट? माझा स्टार्टिंग पॉईंट काय होता? पुणे. मी पुण्यातून मुंबईला गेले आणि परत मुंबईतून पुण्याला आले, म्हणजे माझा एंड पॉईंट काय झाला? पुणेच. म्हणजे मी माझी जर्नी पुण्यातून स्टार्ट केली आणि पुण्यामध्ये येऊनच माझी जर्नी संपली. सो इनिशियल पॉईंट हा पुणा होता आणि फायनल पॉईंट हा देखील पुणाच आहे. या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट ही 0 आहे असं कन्सिडर केलं जातं. बट समजा मी पुण्यातून फक्त मुंबईपर्यंत गेले आणि मी जर तिथंच राहिले, तर मी कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? 200 किलोमीटर. सो ही कन्सेप्ट नीट समजून घेतलीत का? बघा की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं. तुम्ही जेव्हा एखाद्या पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जात असता, तेव्हा तो स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट ह्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर किती आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. फॉर एक्झाम्पल, मगाच्याच त्या एक्झाम्पलमध्ये आपण जे बघितलं होतं की स्कूल आणि शीतलचं हाऊस यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? 1300 मीटर. पण शीतलनं घरातून स्कूलमध्ये जाताना 1700 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं होतं. सो तिनं जरी 1700 एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असलं तरी तिची डिस्प्लेसमेंट मात्र किती झालेली आहे? 1300. का? बिकॉज स्कूल आणि होम यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? 1300. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? कोणत्याही 2 पॉईंट्समधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके, ह्या कंडिशनमध्ये शीतल ॲज वेल ॲज प्रशांत ह्या दोघांनीही इक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर केलेलं आहे. म्हणजे प्रशांत देखील डायरेक्टली 1300 मीटर गेलाय आणि शीतल जरी फिरून संगीताच्या घरातून स्कूलला गेलेली असली तरीसुद्धा तिनं कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट हे किती असणार आहे? 1300 मीटर. जर तुम्हाला डिस्टन्स विचारलं तर दोघांनी कव्हर केलेली डिस्टन्सेस इथे वेगळी आहेत. शीतलचं डिस्टन्स 1700 मीटर आहे, प्रशांतचं डिस्टन्स 1300 मीटर आहे. बट जर दोघांचं डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला विचारलं तर ते सेम असणार आहे. का? कारण स्कूल आणि होम यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? 1300. सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला फरक लक्षात आला. आता बघा, मी एक प्रश्न विचारते. शीतल आणि प्रशांत दोघंही स्कूलला गेले,
ते 2 वेगवेगळ्या मार्गांनी गेले, शाळा संपली, परत घरी आले. ओके, या कंडिशनमध्ये त्यांची डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? विचार करून तुमचा आन्सर तयार ठेवा मनात, की या कंडिशनमध्ये दोघंही जर घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी आली असतील तर त्यांचा इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हे काय आहे? सेम आहे. आणि म्हणून या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट हे 0 असणार आहे. जर घरातून शाळेत गेले तर डिस्प्लेसमेंट 1300 मीटर, पण घरातून शाळेत जाऊन परत घरी आले तर मात्र डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे. कारण त्याच्या डेफिनिशनमध्ये काय सांगितलंय? शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉईंट. आता परत जेव्हा घरी येत आहेत तर इनिशियल पॉईंट पण तोच आहे आणि फायनल पॉईंट पण तोच आहे. आणि म्हणून या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट ही 0 असणार आहे. ओके, नाव नेक्स्ट, डिस्प्लेसमेंटचं देखील SI युनिट हे मीटर आहे, CGS युनिट सेंटीमीटर आहे. ओके, ही मात्र व्हेक्टर क्वांटिटी आहे की जे एक्सप्रेस करण्यासाठी डायरेक्शनची पण गरज असते आणि मॅग्निट्यूडची पण गरज असते. कसं ते बघा. हां, सपोज इथे तुम्हाला हेच एक्झाम्पल आपण घेऊ शीतल आणि प्रशांतच्या हाऊस आणि स्कूलचं. समजा कुणी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस शीतल्स हाऊस अँड स्कूल. सो तुम्ही पटकन सांगाल की 1300 मीटर डिस्टन्स आहे, किंवा शीतलनं फॉलो केलेला जर डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलं तर इट विल बी 1700 मीटर. ओके, पण समजा तुम्हाला असं कोणी विचारलं की मला शीतलच्या घरातून शाळेला जायचं आहे, त्या शाळेत, तर मी कसा जाऊ? त्यावेळेस तुम्ही काय सांगणार? तर दॅट टाईम यू मेन्शन द डायरेक्शन. टर्न लेफ्ट, टर्न राईट, देन गो स्ट्रेट असं सांगताना तुम्ही एखाद्या पर्सन जेव्हा तुम्हाला एखादा ठिकाणचा ॲड्रेस विचारतो तेव्हा तुम्ही सांगता ना, डावीकडे वळा, मग सरळ जा, मग उजवीकडे परत वळा, मग तिथं तुम्हाला ते घर दिसेल. सो जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट सांगत असतो दॅट टाईम इट इज मस्ट टू मेन्शन द डायरेक्शन. सो डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, बिकॉज डिस्प्लेसमेंट सांगताना आपल्याला डायरेक्शनचा उल्लेख करावा लागतो. ओके, दिस डिस्प्लेसमेंट कॅन बी निगेटिव्ह, 0 और पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह कसं बघा. समजा घरातून शाळेत गेली ती दोघं, शाळेतून परत घरी आली आणि घराच्या आधी असलेल्या एखाद्या स्पॉटला ती दोघं जर गेली तर घरापासून बॅक आली, सो ते जे डिस्प्लेसमेंट आहे ते मायनस होऊ शकतं. 0 कधी होणार? जेव्हा घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी येतील तेव्हा 0 डिस्प्लेसमेंट असणार. आणि पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कधी असणार? जेव्हा घरातून ती दोघं शाळेत गेलेली असतील. सो डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 हे असू शकतं. आणि नेक्स्ट इज इट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट हे आयदर डिस्टन्सपेक्षा कमी असतं किंवा डिस्टन्स एवढं असतं. एक्झाममध्ये तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांच्या मधला डिफरन्स हा विचारला जातो फॉर 2 मार्क्स और फॉर 3 मार्क्स. सो हे जे पॉईंट्स मी इथे तुम्हाला दिलेले आहेत तेच पॉईंट्स तुम्ही डिफरन्स म्हणून लिहू शकता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला. ओके, आलं लक्षात दोघांच्या मधला फरक? आता मी काही क्वेश्चन्स विचारते ह्याच्यावरचे, बघू तुम्हाला जमतंय का, कन्सेप्ट समजल्यात किती हे तुम्ही टॅली करून बघा. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमधलेच हा क्वेश्चन आहे, यूज युअर ब्रेन पॉवरमधला. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग रेडियस ऑफ 100 मीटर. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? आता काय प्रश्न विचारलाय? एक सर्क्युलर पाथ आहे आणि त्या सर्क्युलर पाथमध्ये स्वराली काय करते? राऊंड घेती आहे. त्या पाथची रेडियस किती आहे? 100 मीटर. आता
तिनं ए ह्या पॉईंटपासून वॉक करायला स्टार्ट केलं आणि अगेन ती त्या ए ह्या पॉईंटवरती आली. मग त्याच्यावरती प्रश्न काय विचारलाय की डिस्टन्स किती कव्हर केलंय स्वरालीनं आणि तिचं डिस्प्लेसमेंट किती आहे. ओके, सो आता जेव्हा आपल्याला ह्या सर्क्युलर पाथचं डिस्टन्स काढायचं आहे, बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं असेल 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं तिनं म्हणून. नो, इट इज रॉंग. का रॉंग? बिकॉज ॲज धिस पाथ इज सर्क्युलर, आपल्याला त्या स्पियरचं रेडियस जे आहे तिचा यूज करून त्याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. आणि तो जो एरिया आहे तो एरिया म्हणजे स्वरालीनं कव्हर केलेलं डिस्टन्स असणार आहे. चुकूनसुद्धा डिस्टन्स 100 मीटर असं घेऊ नका. ओके, जेव्हा सर्क्युलर पाथमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल आणि त्याचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायला विचारलं असेल तर त्या सर्क्युलर पाथचा जो काही रेडियस दिलेली आहे तुम्हाला तिचा यूज करून त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि तो एरिया म्हणजे त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स असणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला असे प्रश्न हमखास विचारले जातात आणि इथं मुलं आन्सर लिहायला नक्की चुकतात. सो हे नीट लक्षात ठेवा. जेव्हा पाथ सर्क्युलर आहे तर त्या सर्क्युलर पाथचा आपल्याला आधी एरिया फाइंड आउट करावा लागेल. आता ह्या सर्क्युलर पाथचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे याचा एरियाचा? की एरिया इज इक्वल टू 2πr. ओके, स्वरालीनं कव्हर केलेलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे तर 2πr हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. सो 2 पायची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट असते. तुम्ही 22.7 घ्या किंवा 3.14 घ्या आणि आर रेडियसची व्हॅल्यू 100 आहे. सो इथे आपण ह्या व्हॅल्यूज पुट केल्या. आता मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल दॅट इज 628 मीटर. सो धिस इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय स्वराली. आणि आता मला सांगा व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट? सोपं आहे, सर्क्युलर पाथ आहे, स्टार्ट ए पॉईंटपासून केली आहे आणि शेवट पण ए पॉईंटपाशी आलेला आहे. सो इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट हे दोन्ही सेम आहेत. अशा वेळेस डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे? येस, इट इज 0. स्टार्ट पॉईंट सेम, एंड पॉईंट सेम आणि म्हणून स्वरालीनं कव्हर केलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते असणार आहे 0. ओके, नाव नेक्स्ट. इफ अ कार starting from point P goes to point Q, okay, and then returns to point P again. मगाशी जे एक्झाम्पल सांगितलेलं होतं पुणा टू मुंबई, मुंबई टू पुणा, सेम आहे इथे एक्झाम्पल बघा. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट? कार आहे P पॉईंटपासून Q पॉईंटपर्यंत गेली आणि परत Q पासून P पर्यंत आलेली असेल. P आणि Q ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स त्यांनी किती दिलेलं आहे? 360 मीटर दिलेलं आहे. सो या कंडिशनमध्ये डिस्टन्स किती असणार आहे आणि डिस्प्लेसमेंट किती असणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मगाशी जे आपण पुणा टू मुंबई, मुंबई टू पुणा कन्सिडर केलेलं होतं सेम तेच लॉजिक इथे आपण वापरायचं आहे. P टू Q आणि परत Q पासून P पर्यंत आलेलं आहे ती कार. सो टोटल डिस्टन्स किती कव्हर झालं? P प्लस Q आणि परत Q प्लस P. ओके, सो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार इज इक्वल टू PQ प्लस QP. मग आता PQ डिस्टन्स काय आहे? 360 मीटर. QP पण तेच आहे. सो 360 प्लस 360 दॅट इज 720 मीटर. हे काय झालं? त्या कारनं कव्हर केलेलं टोटल डिस्टन्स झालं. आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? परत सेम पॉईंटला आली ना कार, P पासून Q पर्यंत गेली आणि अगेन Q पासून P पर्यंत आली आहे. सो डिस्प्लेसमेंट विल बी व्हॉट? इट विल बी 0. सो दिस इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तुम्हाला सगळ्यांना हे 2 पॉईंट्स व्यवस्थित समजले असतील अशी अपेक्षा आहे. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्पीड अँड वेलॉसिटी. ओके, टिल देन गुड बाय.